लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये के-वाय-सी करताना तब्बल 24 लाख महिलांची के-वाय-सी चुकलेली आहे. के-वाय-सी करताना होय किंवा नाही पर्याय निवडताना जास्तीत जास्त चुका झालेल्या आहेत. त्यामुळे 2 महिन्यापासून महिलांचा लाभ रखडलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या के-वाय-सीच्या गोंधळामुळे महिलांचा खूप आक्रोश सुरू आहे. आता एवढ्यातच एक बातमी समोर आलेली आहे की आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी यावर तोडगा काढलेला आहे आणि के-वाय-सीची जी काही दुरुस्ती आहे ती होणार आहे आणि तीसुद्धा अंगणवाडी सेविका ताईंद्वारे होणार आहे. ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ. परंतु मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. म्हणजे आपल्या चॅनलवर 100% आपण खरी माहिती देत असतो आणि ही माहिती आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंतसुद्धा जास्तीत जास्त शेअर करत चला. तर ही महत्त्वाची सूचना आपण इथे आधी समजून घेऊ. क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्षात पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्यामार्फतच अंगणवाडी ताईंनासुद्धा ह्या सूचना देण्यात येणार आहेत. परंतु के-वाय-सी दुरुस्ती करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका ताईंवर सोपवण्यात आलेली असल्यामुळे ही के-वाय-सी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने जर के-वाय-सी केली तर त्याला वेळ लागणार आहे. म्हणून के-वाय-सीची दुरुस्ती पद्धत पोर्टलवरच ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावी ही शासनाला विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने. त्याचप्रमाणे के-वाय-सीच्या पोर्टलवर एडिटचं ऑप्शनसुद्धा देण्यात यावं, कारण 24 लाख बहिणींची के-वाय-सी चुकलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने हे लवकर होईल, ऑफलाईन पद्धतीने याला वेळ लागेल. आधीच 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींचा लाभ रखडलेला आहे आणि हा 3 जानेवारीचा महिनासुद्धा आता निघणार आहे. तर पेंडिंग लाभ महिलांना मिळणार आहे का? ज्या लाडक्या बहिणींचा लाभ रखडलेला आहे त्यांना 2-3 महिन्याचे पैसे मिळतील का? कारण आधीच 2 महिन्यापासून लाभ पेंडिंग आहे. त्यानंतर आता 3 जानेवारीचा महिनासुद्धा येईल आणि अंगणवाडी सेविका ताईंकडे जबाबदारी सोपवल्यामुळे त्यांना तसे आदेश अजून मिळाले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात के-वाय-सी दुरुस्ती करण्याची पद्धत कधी सुरू होईल त्याला 8 ते 10 दिवस किंवा त्यापेक्षाही वेळ लागू शकतो आणि पात्र बहिणींना त्यांचा लाभ सुरळीत सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे जसं आधी आपण के-वाय-सी केलं तशाच प्रकारे जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच पोर्टलवरच ई-के-वाय-सीच्या दुरुस्तीमध्ये एडिटचं ऑप्शन जर दिलं तर एडिटचं ऑप्शन दिल्यामुळं आपली के-वाय-सी लवकरात लवकर होईल. तर आपली मागणी असेच असेल लाडक्या बहिणींनो की आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच या काही चुका आपल्या झालेल्या आहेत त्या दुरुस्ती करायच्या आहेत आणि त्याही लवकरात लवकर झाल्या पाहिजे. कारण 3 महिने जवळपास आता होणार आहेत आणि जानेवारीचा महिनासुद्धा या 24 लाख बहिणींना मिळण्याची शक्यतासुद्धा खूप कमी आहे. तर त्यांना फेब्रुवारीपासूनच लाभ सुरू होण्याची शक्यता आहे. मग त्यांना फेब्रुवारीपासून लाभ सुरू झाला तर फेब्रुवारी महिन्याचेच फक्त पैसे मिळतील का? किंवा त्यांना उरलेले 4,500 रुपयेसुद्धा मिळणार आहेत म्हणजे त्यांचे 3 महिन्याचे पैसे? तर हे सगळं प्रश्न आता आणि याची उत्तर आपल्याला जेव्हा आपलं पोर्टल सुरू होईल आणि पोर्टलवर आपण के-वाय-सी आपली यशस्वीरित्या करू त्याच्यानंतर आपल्या खात्यामध्ये कधी पैसे येतील आणि ते किती येतील, राहिलेला मागचा पेंडिंग लाभ आपल्याला मिळेल किंवा ज्या महिन्यापासून आपलं के-वाय-सी सुरू होईल त्या महिन्यापासूनच आपल्याला लाभ सुरळीत चालू होईल, हे आता जेव्हा आपल्या खात्यावर पैसे येतील तेव्हाच आपल्याला कळेल. माझ्या मते तरी थोड्याशा किरकोळ चुकीमुळे बहिणींचा 3-3 महिन्याचा लाभ थांबवायला नको. त्यांना त्यांचा पेंडिंग लाभसुद्धा मिळायला हवा. कारण खूप गोरगरीब बहिणी अशा आहेत की ज्यांचं ई-के-वाय-सी थोडंसं चुकलेलं आहे आणि 3-3 महिन्याचे पैसेसुद्धा त्यांना मिळालेले नाही. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या खूप गोरगरीब महिला आहेत आणि अशा महिलांचा लाभ हा त्यांच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांचे 3 महिन्याचे पैसेसुद्धा पेंडिंग राहिलेले आहेत. तर असं व्हायला नको. त्यांना त्यांचा पेंडिंग लाभसुद्धा मिळायला हवा ही सरकारला आपली कळकळीची विनंती आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. कारण आपल्या चॅनलचे सबस्क्राईब कमी असल्यामुळं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला थोडा वेळ लागतो. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.